सैन्यांचे योग्य आतिथ्य केले. तपश्चर्या हे जमदग्नीचे सर्वस्व होते आणि त्यांनी अतिथींच्या सेवेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तू पुरविल्या, कारण त्यांच्याकडे सर्व काही पुरवणारी कामधेनू गाय होती. तात्पर्य: ब्रह्मसंहितेत सांगितल्याप्रमाणे वैकुंठात विशेष करून श्रीकृष्ण निवास करणाऱ्या गोलोक वृंदावनात असंख्य सुरवी गायी आहेत. सुरवीर विपालयंतम, सुरवीलाच कामधेनू म्हणतात. जमदग्नीकडे एकच कामधेनू असूनही ते तिच्याकडून सर्व इच्छित वस्तू प्राप्त करीत होते. यामुळे राजासह त्याचे मोठ्या संख्येने आलेले अनुयायी, अमात्य, सैनिक, पशु आणि वाहक इत्यादी सर्वांचे आदर आतिथ्य करणे जमदग्नींना शक्य झाले. राजाचा उल्लेख आला की त्याच्यासोबत त्याचे अनुयायी आपोआप येतातच. जमदग्नींनी राजाच्या सर्व अनुयायांचा सत्कार करून त्यांना तुपात शिजवलेले सुग्रास भोजन वाढले. केवळ एक गाय असूनही ऋषी इतके श्रीमंत कसे काय पाहून राजा त्या महान ऋषींची ईर्ष्या करू लागला. हा त्याच्या अपराधाचा आरंभ होता. भगवत अवतार परशुरामाने कार्तिवीर्य अर्जुनाचा वध केला, कारण तो अत्यंत गर्विष्ठ झाला होता. एखाद्याजवळ असामान्य ऐश्वर्य असू शकते, परंतु त्यामुळे तो दर्पाने फुगून जाऊन मनात येईल तसा वागू लागला तर त्याला पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांद्वारे दंड दिला जातो. इतिहासातून आपण हा धडा शिकू शकतो. परशुरामाने कार्तिवीर्य अर्जुनावर क्रोधित होऊन त्याचा वध केला आणि पुढे संपूर्ण जगातून 21 वेळा क्षत्रियांचा वंश नष्ट केला. ओम ज्ञानतिमिरन्दस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदामह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीरामकृपालं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपां साग्रजातं सकलरघुनाथामितं तं जीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सकलललिता श्रीविशाखान्वितांश्च. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिधि नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशकारिणे. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते. तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुरेव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. आजच्या दिवशी आपल्या या सत्संग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हृदयपूर्वक स्वागत आहे. आज विशेष दिवस आहे, अक्षय तृतीयेचा.
तर या दिवसाला अतिशय अनन्यसाधारण असं महत्त्व आपल्या वैदिक ग्रंथांच्या मध्ये आहे. तर या दिवशी अनेक घटना घडल्या. तर या दिवशी विशेष अनेक घटना घडलेल्या आहेत. त्यातील आहे परशुरामांचं अवतरण पण या दिवशी झालेलं आहे. गंगा अवतरण पण सांगितलं या दिवशी झालेलं आहे. परत भगवान श्रीकृष्णांनी जे अक्षय पात्र दिलेलं आहे ते पण याच दिवशी दिलेलं आहे. द्रौपदीला वस्त्र पुरवलेलं आहे ते पण आजच्या दिवशीच आहे. परत सुदामा आणि कृष्णांची भेट या दिवशी झाली. अशा अनेक घटना आहेत. तर आपण या वेळा किती होतील चर्चा करण्यासाठी थोडा आपण प्रयत्न करू. तर आपण पहिली घटना बघूया की परशुरामांचा अवतरण. की भगवान गीतेमध्ये घोषित करतात, काय घोषित करतात? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. की मी परित्राण साधूंचं रक्षण करण्यासाठी, भक्तांचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचा विनाश करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रकट होतो. तर भगवान अशा प्रकारे अनेक अवतार धारण करत असतात. तर परशुरामांचा एक त्यापैकीच एक शक्तिवश अवतार भगवंतांचा आहे. तर आपण बघतो की ज्यावेळी एक गादी महाराज होते आणि त्यांची एक पुत्री होती सत्यवती. आणि तर त्यांना एक सुंदर पुत्री होती सत्यवती आणि अतिशय सुंदर आणि छान होते. तर जे दुसरे एक मुनी होते ऋचिक ऋषी, तर त्यांना त्यांच्याशी विवाह करायचा होता. आणि मग ते ऋचिक ऋषी जाऊन राजाला मागणी करतात की मला तुमच्या पुत्रीशी ऋचिक जे सत्यवती आहे तिच्याशी विवाह करायचा. पण राजा बघतो की हा काही योग्य वर त्याला काही पसंत पडत नाही. ते ऋषी असतात ते आपल्या पुत्रीला त्यांचा विवाह व्हावा ते काय आवडत नाही त्यांना. पण आता नाही म्हणलं तर काय करते? शाप देते ऋषी. आणि म्हणून ते एक युक्ती करतात. काय युक्ती करतात? ते म्हणतात की तुम्ही 1000 घोडे तुम्ही काय करा मला आणून द्या. आणि ते घोडे कसे पाहिजे? सगळे सफेद घोडे पाहिजे. फक्त त्यांचा एक कान उजवा किंवा डावा कान काय असावा? एकच कान काळा असावा. आता असे 1000 घोडे एकसारखे मिळणं संभव आहे का? ते नाही. आणि त्यामुळे ते काय आणू शकणार नाही आणि ते काही विवाह करू शकणार नाही असं राजाचा समज होतो. आणि ज्यावेळी ऋषींना सांगण्यात येतं त्यावेळी ते ओळखतात की राजाचं काय मत आहे. पण ते काय असतात की त्या वरुण देव त्यांच्याकडे जातात आणि वरुण देव त्यांना ते विनंती करतात आणि वरुण देव त्यांना काय करतात? पुरवतात ते घोडे आणि ते घेऊन येऊन राजाला देतात. आणि ज्यावेळी राजाला ते घोडे मिळतात त्यावेळी आता पर्याय आता पसंत असो नसो पण त्यांनी आपली अट मान्य केले तर त्यांचा विवाह ते लावून देतात. आणि विवाह झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की स्वाभाविकपणे पुत्रप्राप्ती होत असते. आणि त्यावेळी मग ऋषी एक ते हे बनवतात, काय म्हणतात, चरू म्हणलेलं आहे. एक खीर सारखा प्रार्थना आहे. तर ते चरू ते काय करतात? बनवतात. आणि त्यावेळी चरू बनवतात आणि स्नानासाठी जातात. ते 2 चरू बनवतात. एक आहे आपल्या त्यांची जी सासू होती तर ती पण इच्छा करते की मला पण पुत्र हवा. कारण आता पुत्री होती ती गेली तुमच्याकडे तर मला माताकडे पाहिजे तर मला एक पुत्र असावा. आणि म्हणून ती त्यांच्याकडे प्रार्थना करते. मग ते म्हणतात ठीक आहे तुमच्यासाठी दोघांसाठी 2 चरू बनवतो जेणेकरून तुम्ही ते प्राशन करा तर तुम्हाला पुत्र होऊन जाईल. आणि अशा प्रकारे ते आपल्या शक्तीनुसार ते बनवतात आणि स्नानासाठी जातात. आणि ते बघतात की 2 चरू बनवलेले आहेत, एक पत्नीसाठी आणि एक सासूंसाठी. आणि ते बघतात आणि त्यावेळी ते सासूच्या मनात विचार येतो. काय विचार येतो? की अरे यानं पत्नीसाठी बनवलंय म्हणजे विशेष असं जास्त प्रेम आहे त्यामुळे त्या प्रेमाकरता त्यांनी विशेष बनवलं असणार. आणि म्हणून ती काय इच्छा करते? आपल्या मुलीसाठी. तो म्हणजे तोच चरू आहे ना
मला पाहिजे आणि तू ह्या चरू. आता मुलीला वाटतं काय दोन्ही चरू सारखेच आहे, हा आपला काय तो तिला काय, आणि म्हणून ते काय करते ते आपला चरू तिला देते आणि तिचा चरू आपण पितो. आणि मग ज्यावेळी हे स्नान करून येतात आणि त्यावेळी त्यांना समजतं, विचारतात पिला का, तो म्हणजे हो पिला. पण पिल्यानंतर ते म्हणजे की मी काय केलं आहे, तुम्ही तिच्यासाठी जो बनवता तो मी पिला आणि माझ्यासाठी बनवला तिने पिलेला. जसं ऐकतात तर ते अतिशय क्रोधित होतात. ते म्हणतात की कारण हे जे ऋषी होते ते ब्राह्मण होते आणि जे सासू होते ते जे गादी महाराज होते क्षत्रिय होते. आणि म्हणून त्यांनी काय केलं की क्षत्रियांसाठी क्षत्रिय गुणधर्म असलेल्या पुत्राचं त्यांनी काय केलेलं चरू बनवलेला. आणि जे ब्राह्मण होतं त्याच्यात ब्राह्मण गुण असतील अशा प्रकारचे चरू त्यांनी आपल्यासाठी बनवलं. आणि मात्र हे यांनी काय केलेलं आहे, उलट केलेलं आहे. आणि त्यामुळं जो ब्राह्मण जे गुणधर्म असलेला पुत्र क्षत्रियांच्याकडे आणि क्षत्रियांच्याकडं ब्राह्मणाच्या घरी क्षत्रियाचा, आणि तोही साधा सुद्धा नाही. तर ते समजा ऋषी की तो असा पुत्र निर्माण होईल, संपूर्ण जे प्रजा आहे किंवा राजे आहेत ते सगळे भयभीत राहतील क्षत्रिय लोक तुझ्या पुत्राच्यामुळं. तर ती घाबरते, अरे आपण तर ब्राह्मण आहोत आणि ब्राह्मणाचे कशा प्रकारे ब्राह्मणांच्या गुणांचा व्यक्ती असणं महत्वाचं असतो. नाहीतर काय म्हणले त्याला क्षात्रबंधू म्हणले की जर ब्राह्मण व्यक्ती आहे तो क्षत्रियाचं गुण दाखवतो किंवा दुसऱ्या गुण दाखवतो तर ते योग्य मानलेलं नाही. आणि त्यामुळे ती त्यांचे चरण पकडते, क्षमा याचना करते आणि क्षमा याचना करते आणि म्हणते मला असा याच्या गुणधर्माचा पुत्र नको, मला ब्राह्मण गुणधर्म असलेलाच पुत्र हवा. मग त्यावेळी ते थोडे शांत होतात आणि म्हणतात की तुझा जो पुत्र होईल तो ब्राह्मण गुणधर्माचा होईल, पण नंतर त्याचा जो पुत्र होईल तो मात्र असा भयंकर शक्ती असेल. मग ते स्वीकार करते, कुणाला कुणाला ते व्हायचं. आणि त्यावेळी त्यांचा जो पुत्र होता त्याचं नाव काय होतं, जमदग्नी ऋषी. आणि अतिशय तपस्वी. आणि इथं आपण बघतो की कशा प्रकारे केवळ तपश्चर्या हेच एक धर्म होतं त्यांचं. आणि अशा प्रकारे सुंदर त्यांचं जीवन असतं. आणि त्यांचा विवाह होतो रेणुका मातेशी आणि त्यांच्यापासून हे पुत्र परशुराम शेवटचे असतात. असे 6 पुत्र त्यांना प्राप्त होतात. आणि अशा प्रकारे सुंदर त्यांचं जीवन सुरू होतं. मग एक दिवस हा जो कार्तिवीर्य अर्जुन, हा कार्तिवीर्य अर्जुन काय करतो, त्या ठिकाणी भ्रमण करण्यासाठी येत असतो. कारण प्रभुपाद तात्पर्यात लिहितात की त्या व्यक्तीला इकडे या ऋषींच्या आश्रमात येण्याचं काय असं एवढं महत्वाचं कारण नव्हतं, पण त्याला आपले शक्ती दाखवायची होती. आणि त्यामुळे तो सर्वत्र भ्रमण करत होता. आणि भ्रमण करत करता त्या जमदग्नी ऋषींच्या आश्रमात गेलो. आणि हे ऋषी बघतात की अरे साक्षात राजा या ठिकाणी आलेला आहे. आणि म्हणून ते राजाचं अवभगत करतात. आणि राजा म्हणतो मी एकटाच नाही, एवढी सदस्य नाही. तर ते म्हणतात तुम्ही चिंता करू नका, तुम्ही या, मी सर्वांचं आदर करतो. आणि सर्वांना ते चांगल्या प्रकारे निवासस्थान देतात, सुंदर भोजन, तेही आजच्या तात्पर्यात तुपातील तळलेलं संपूर्ण ते भोजन ते काय देतात, त्या सर्व गुणात देतात. ज्यावेळी आपण असं सुंदर भोजन एखाद्या घरी गेलो मिळालं तर आपण किती आनंद होऊ, आनंद येऊ, त्याच्या व्यक्तीबद्दल कृतज्ञ होऊ आहे. पण हा राजा मात्र तो काय झाला, त्याला ईर्ष्या वाटू लागली की अरे मी राजा आहे, माझ्यापेक्षाही हा ऋषी काय दिसतोय, श्रीमंत दिसतो. आणि त्यामुळे त्याला तो ईर्ष्या करू लागला. आणि मग तो ओळखला, तो जाणतो की काय कारणाचं, तर त्यांच्याकडे कामधेनू गाय होती. आणि त्या गायीपासून त्यांना ते सर्व काही गोष्टी करता आल्या. आणि त्या विपुल प्रमाणात ते सर्व अन्नधान्य दिलेलं आणि ते सर्व काही त्यांच्या स्वागत करू शकला. तर हा राजा म्हणतो ती गाय मला पाहिजे, ती गाय आणि ती वासरू मला पाहिजे. तर जमदग्नी सांगतात की अरे मी ब्राह्मण आहे, ब्राह्मणांचं एवढंच जे काही धन आहे आणि त्या गायीच्या तुपापासून मी यज्ञ करतो. रोज ते अग्निहोत्र करत होते, सकाळ सकाळी यज्ञ, सकाळ संध्याकाळी यज्ञ असायचे. आणि ब्राह्मणांचं धन आहे, कोणी घेऊ नये असं शास्त्रात दिले. स्वतः भगवान ज्या नृगराजाचं कथा येते ना, त्या नृगराजाच्या कथेनंतर स्वतः भगवंत आपल्या पुत्राला म्हणतात कधीही या ब्राह्मणाच्या संपत्तीकडे तुम्ही तिरक्या नजरेने बघायचं नाही, त्या संपत्तीला कधीही
हात लावायचा नाही. कारण हिने काय केलेलं, मृगराजाने एक गाय काय केली, अनेक हजारो गायी त्याने किती दान दिलं सांगितलं तर पृथ्वीवरचे वाळूचे कण तुम्ही मोजू शकाल, पण त्याने किती गायी दिल्या दान हे ओळखू शकणार नाही, मोजू शकणार नाही, एवढं त्यानं दान दिलेलं होतं. परंतु काय होतं, एक चूक होते की एक गाय ज्याने एका ब्राह्मणाला दिली 1000 गायी, त्यातली एक गाय ती परत राजाच्या कळपात आलेली आणि राजाला ते माहित नव्हतं. राजाने परत या गायची काय 1000 दुसऱ्या ब्राह्मणाला दान करून टाकले. पण तो पहिला ब्राह्मण होता, तो म्हणाला महाराज ही माझी गाई तुम्ही कशी काय देता? तर राजाच्या लक्षात आलं की ही गाई याला दिली आणि परत आल्यामुळे ही परत याला गेल्या. तर तो म्हणतो चिंता करून ती गाई आता त्याला गेल्या ना, तिच्या म्हणजे तुला 1000 गाई देतो. तो म्हणतो नाही मला 30 गाई पाहिजे. दुसऱ्या ब्राह्मणाला म्हणतो ठीक आहे बाबा, त्याला गाई ती गाय त्याला ते तुला मी दुसऱ्या 1000 देतो. तो म्हणतात नाही मला तुला 30 गाई पाहिजे. आणि दोघं ते बांधतात आणि निघून जातात. आणि त्याच्या कर्मफळाचं राजा काय आलं, एक सरड्याच्या रूपामध्ये जावं लागलं. तर भगवान तिथून त्यांचा उद्धार करतात. पण त्यावेळी ते सांगतात की बघ एकदा दान दिलेली गाय परत दिली. तर कुणी विचार करेल ते ब्राह्मण काय ते बालिश होते का? लहान मुलं भांडतात ना, नाही मला तेच पाहिजे है ना. आपण बघितलं की ते आई एखाद्या खेळणे त्याला देते, तो मुलगा म्हणतो नाही मला पण तेच पाहिजे. तर माझा दुसरे खेळणे देत असते त्याच्यापेक्षा चांगले भारी देत असते, पण ते नाही मला तेच पाहिजे. ती बालिश बुद्धी असते, ते त्यांना हट्ट धरून जातात. मग हे ब्राह्मण पण त्याचप्रमाणे होते का? ब्राह्मण विद्वान होते आणि त्यांना माहिती होतं जर या राजाला जर अशा प्रकारे आम्ही नाही दिले, ह्याच्यापेक्षा भयंकर शिक्षा त्याला मिळाली असते. आणि म्हणून त्या राजाच्या रक्षणासाठी त्यांनी दुसऱ्या 1000 गायी घेऊन घेतल्या नाही त्या, आणि ते निघून गेले. आणि त्यामुळे केवळ त्याला त्या सरडा बनावा लागला. पण त्याच्यापेक्षा भयंकर त्याला मिळाली असते शिक्षा जर ब्राह्मणाने हे केलं असतं तर समंजसपणे. आणि म्हणून त्याचं राजाचं रक्षण केलं. कारण ब्राह्मण केवळ नुसता राजाने घेणंच नाही, त्या राजाचं हित पण चिंतन आहे त्यांचं कर्तव्य, आणि त्यामुळे त्यांनी ते स्वीकारलेलं नाही. तर अशा प्रकारे जे गायी या ठिकाणी आपण चर्चा करत होतो की कशा प्रकारे हा जो ब्राह्मणाची गाय आहे ती मात्र तो सांगत होता की घेऊन जाऊ नका. पण राजा एवढा अहंकारी होता आणि शक्तिशाली भरपूर शक्ती त्याला प्राप्त झालेली होती. त्याने भगवान दत्तात्रयांची काय केली, तपश्चर्या केली होती. आणि दत्तात्रयांच्याकडून प्रसन्न होऊन त्याने अनेक हजार सहस्त्र भाऊ त्यांना प्राप्त केले होते. आणि एवढे शक्तिशाली बनलेला तो, आणि सर्वत्र तो आपल्या शक्तीचं प्रदर्शन करत होता. आणि त्यावेळी मग तो जे ब्राह्मण होते त्यांचा नाईलाज होता, ते काही युद्ध करू शकत नव्हते. आणि तो गायी आपल्या सैनिकांना ती गायी आणि वासरू जबरदस्तीने घेऊन जाण्यासाठी सांगतात. आणि ते आपल्या महिषवती पुरी म्हणून एक राज्य आहे, त्या राज्यामध्ये तो घेऊन जातो राजा. आणि सगळेजण तिकडे गेले तर परशुरामजी तिथे येतात. कुठे बाहेर गेले आल्यावर त्यांना सगळा वृत्तांत कळला की ह्या राजाने आपल्या पित्याच्या इच्छेविरुद्ध काय केलेलं आहे, नाही गायी आणि वासरू घेऊन गेलेलं. आणि म्हणून ते त्या ठिकाणी जातात आणि त्यांचे शस्त्र काय असतात, परशु, धनुष्यबाण आणि परशु घेऊन त्या ठिकाणी जातात. आणि ज्यावेळी ते जातात तो राजा पण अतिशय मोठा आणि त्याची पण भरपूर सेना होती. आणि ती सर्व सेना काय करतात की या परशुरामांच्या वरती पाठवतात. किती सेना पाठवतात, जवळजवळ 17 अक्षणी सेना. महाभारतामध्ये किती अक्षणी सेना होती, टोटल 18 अक्षणी सेना. पांडवांची किती होती, 7 अक्षणी, आणि 11 अक्षणी कौरवांची सेना. अशी टोटल किती होती, 18 अक्षणी सेना. पण इथं परशुरामांच्यावर एकट्यांच्यावर किती सोडतोय तो, 17 अक्षणी सेना. तर कृपात या ठिकाणी एक अक्षणी सेनेचं वर्णन करत आहे. एक रथ, एक हत्ती, पायदळाचे 5 सैनिक आणि 3 घोड्यांनी मिळून एक पत्ती होते, असे विद्वानांचे मत आहे. आणि असे म्हणतात की एक सेनामुख 3 पत्तींचा असतो. 3 सेनामुख म्हणजे एक गुल्म, 3 गुल्म म्हणजे एक गण, आणि 3 गणांची एक वाहिनी होते. आणि विद्वान 3 वाहिन्यांची एक पृतना होते असे म्हणतात. 3 पृतनांचा एक चमू आणि 3 चमूंचा एक अनिकणी होते, आणि 10 अनिकण्यांची एक अक्षणी होते.
म्हणजे आलं लक्षात की एक रथ, एक हत्ती आणि 5 दळाचे 5 सैनिक, पायदळाचे 5 सैनिक आणि 3 घोडे म्हणून एक पत्नी. म्हणजे असे प्रकारे उघडत गेलं तर अगणित निर्यात रूपात लिहितात. एका अक्षणी सेनेचं टोटल करतात ते म्हणतात 21,870 रथ असतात आणि तितकेच हत्ती असतात. पायदळामध्ये एकूण 1,09,350 इतके सैनिक आणि 65,710 घोडे असतात. हे सर्व मिळून एक अक्षणी सैन्य समजले जाते. तर एवढं मोठं सैन्य 17 अक्षणी, हे एक अक्षणी सैन्य, असे 17 अक्षणी सैन्य परशुरामांच्या पाठवतात आणि परशुराम त्या सर्वांच्या युद्ध करतात. आणि कसे युद्ध करतात सांगतात ते मनाने, मनाचा जो वेग आहे त्या वेगाने परशुराम त्यांच्याशी युद्ध करतात. आणि नंतर थोडे थकतात तर त्यावेळी काय करतात वायूच्या वेगाने. तो कृपाल म्हणतात वायूच्या वेगापेक्षाही मनाचा वेग जास्त आहे. आणि अशा प्रकारे ते युद्ध करतात आणि सर्व सैन्यांचा सर्व निपात करतात. सर्वांचे दरड वेगळतात, हात तुटतायत आणि रक्ताचा पूर वाहतो. आणि नंतर जो कार्तिवीर्य अर्जुन तो समोर येतो. आणि हा कार्तिवीर्य अर्जुन एवढा शक्तिशाली होता की एकदा तो असंच ज्यावेळी नंदी ऋषींकडे आला तसंच एकदा तो नर्मदेच्या नदीमध्ये जातो आणि तिथं तो जलक्रीडा करत असताना ते नदीचा मोठा प्रवाह, आजकाल आपण होतो कमी पाणी असतं पण त्यावेळी भरपूर पाणी असतं, तो सगळा प्रवाह तो काय करतो आपल्या 10,000 हातांनी 1,000 हातांनी काय करतो अडवतो. आणि ते पाणी अडवल्यामुळे काय होतं बॅकवर्ड पाणी जातं मागं आणि मागं जातं. तर तिथं काय होतं जो रावण होता तो रावण त्या ठिकाणी त्याने त्या नर्मदेच्या किनारी तंबू ठेवून म्हणजे असं मनोरंजन करत होता. अनेक स्त्रिया आणि सर्व काही त्याचं चालू होतं. आणि तिथं बघतो ते सर्व तंबू वाहून जातात, सर्व पाणी पाणी होतं. तर तो क्रोधित होतो, तर तोही कमी शक्तिशाली नव्हतो. तो जातो आणि बघतो हे पाणी आलं कुठून आणि तो बघतो जातो तर हा सहस्त्रभाऊ त्या ठिकाणी. आणि हा जाऊन तिथे त्यांना आव्हान करतो की सहस्त्रभाऊला. आणि सहस्त्रभाऊ काय करतो पकडतो रावणाला, जसं एखाद्या माकडाला पकडतात तशा प्रकारे रावणाला पकडतो आणि त्याला बंदी बनवतो आणि नंतर अपमान करून काय करतो त्याला सोडून देतो. तर एवढा शक्तिशाली हा सहस्त्रभाऊ. तो आता परशुरामांशी युद्ध करू लागतो. तर भगवान काय करतात एका बाणाने तो काय करतो 500 धनुष्यबाण एका वेळी, 1,000 आहेत ना, तर 500 धनुष्यबाण एकदम तो काय करतो परशुरामांच्यावर रोखतो. पण तो जो पण बाण लावपर्यंत भगवान काय करतात की आपला अशा प्रकारे बाण चालवतात की त्याचे सर्व धनुष्यबाण तुटून टाकतात आणि परत त्याचे सर्व हात, जसं एखादा व्यक्ती साप कापतो ना तशा प्रकारे त्याचे हात सगळे आपल्या परशुने एकदम स्पीडनं काय करतात सर्व हात कापून टाकतात. आणि अशा प्रकारे त्याचा शिर पण नंतर धडावला जातात. आणि त्याचे जे पुत्र होते जवळजवळ 10,000 पुत्र आणि ते बघतात आणि तिथून ते पळ काढतात घाबरून. आणि अशा प्रकारे परशुराम काय करतात त्या गायीवर जे भरपूर त्यांनी कष्ट सहन केलं आणि दमले होते त्या गायी वस्त्रांना घेऊन पुन्हा ते आपल्या आश्रमात परतात. आणि आश्रमात आल्यानंतर तर ते आपल्या पित्यांना सांगतात. आणि मग आता पिता काय म्हणले पाहिजे तर पित्यांचं खूप सुंदर असे 4 श्लोक आहेत तर ते आपण ऐकले पाहिजे. राम राम महाभाव भवान पापकारशित अवधीन नरदेव यत् सर्वदेवमयं वृथा. ते म्हणतात हे महाभाव परशुराम, सर्व देवांचे ज्या काही वास्तव्य असते अशा राजाला तू व्यर्थ मारलेस. तुझ्या हातून मोठे पाप घडले आहे. तर ते मुलाला जे नाही करत ते म्हणतात की जो राजा आहे सांगितलं जातं की त्या राजाच्या शरीरामध्ये सर्व देवतांचा वास असतो आणि अशा राजाला तू काय केलेस वृथा मारलेलेस. तर वृथा मारलं तर का त्यांनी नव्हतं, काही कारण नव्हतं. पण जे ब्राह्मण असतात ते त्या क्षमेशीलतेचं किती मोठं गुण आहे ते आपण बघू शकतो या ठिकाणी. तर ते म्हणतात नाही त्याला तू मारायला अवश्य मारणं गरजेचं नव्हतं. हे पुत्र आपण ब्राह्मण असून क्षमाशील वृत्तीमुळेच आपण सर्वांच्या बहुमानाला पात्र झालो आहोत. केवळ या सद्गुणामुळेच अखिल ब्रह्मांडाचे गुरु असणाऱ्या ब्रह्मदेवांनाही ब्रह्मपद
प्राप्त होत असते. तर ते म्हणतात की आपण ब्राह्मण आहोत, की कृपा त्या ठिकाणी म्हणतात प्रत्येक व्यक्ती आपापल्या गुणानुसार ते शोभून दिसते. कृपा या ठिकाणी चाणक्य पंडितांचं उदाहरण देतात. ते म्हणतात चाणक्य पंडितांच्या मते कोकिळ वर्णाने काळे असली तरी मधुर स्वर हे त्याचे खरे सौंदर्य आहे. म्हणजे जी कोकिळ आहे ती रंग तिचा काळा आहे, पण गळा सुंदर असल्याने ती सुंदर दिसते. तसेच कुरूप मनुष्य जर विद्वान असेल, स्त्री पतिव्रता असली की सुंदर असते आणि कुरूप मनुष्य विद्वान झाला की सुंदर होतो. याच रीतीने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आपल्या विशिष्ट गुणांनी सुंदर होतात. ब्राह्मण क्षमा दाखवून सुंदर होतात, तर युद्धात पाठ न फिरवल्यामुळे वीर क्षत्रिय सुंदर दिसतात. सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देऊन आणि गायींचे रक्षण करून वैश्य सुंदर होतात, तर आपल्या स्वामींची निष्ठेने सेवा करून शूद्र सुंदर होतात. त्या रीतीने सर्व नागरिक आपापल्या विशेष गुणांनी सुंदर होतात. तर या ठिकाणी वर्णन केल्याप्रमाणे क्षमाशील असणे हा ब्राह्मणांचा विशेष गुण आहे. तर ते म्हणतात की क्षमाशील आपण असलं पाहिजे, कारण आपण ब्राह्मण आहोत. तर ब्राह्मणांचा गुण काय आहे? क्षमाशील. आणि म्हणून तू त्याला क्षमा करायला पाहिजे होतास. तर सुंदर एक अभंग पण आहे तुकारामांचा की क्षमा शस्त्र जया नराहती दुष्ट तया प्रती काय करी. तुकाराम म्हणतात की जर क्षमाशास्त्र त्याच्या हातात असेल तर दुष्ट व्यक्ती सुद्धा त्याला काय करू शकणार नाही. आपण एक उदाहरण बघतो, जसं एक संत होते, ते जातात, स्नान करतात, गंगा स्नान करतात, बाहेर येत असतात. तर एक दुष्ट व्यक्ती त्या ठिकाणी असतो, तो काय करतो? पान खात असतो आणि जसं ते स्नान करून येतात थुकतात. तर ते बोलत नाही, परत जातात, स्नान करतात, परत येतात आणि अशा अनेक वेळा होतात. आणि मग हा जो दुष्ट होता त्याला हे वाटतं, त्याला काय म्हणतात शरमल्यासारखं वाटतं आणि तो त्यांचे चरण बघतो, मला म्हणतात मला क्षमा करा, मी तुम्हाला त्रास देतो. ते म्हणतात नाही नाही, मी रोज येऊन एकदा गंगा स्नान करून जात होतो, पण तुझ्यामुळे आज मला 100 वेळा गंगा स्नान करण्याचं मला फळ मिळतं. तर अशा प्रकारे ते काय करत आहे की त्याच्यामध्येही चांगला बघण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे तो दुष्ट होता तोही त्यांची क्षमा याचना करू लागला. तर तुकाराम म्हणतात की दुष्ट त्यामध्ये काय करी जेथे नाही काय म्हणतात त्याला पडला दावाग्नी. जिथे म्हणजे दावाग्नी कसं लागतो जंगलामध्ये की 2 वाळल्या झाडांच्या फांद्या घर्षण होतात आणि त्याच्या ठिणग्या खाली पडतात आणि त्या ठिणग्या खाली पाला पाचोळा असतो, तर ते पेट घेतो आणि हळूहळू सगळं जंगल पेटतो. तर तुकाराम म्हणतात की हा वणवा पडलाय तिथे खाली, पण तिथं पाला पाचोळा नाही आहे, जाई आपणच विजून या. तो काय होणार आहे? आपल्या आपण विजून जाणार आहे. तो काय भडकू शकणार का? कारण तिथे जे पाला पाचोळाच नाही आहे आणि त्यामुळे तो आपणच विजून जाईल. आणि म्हणून तुकाराम म्हणतात हे खूप मोठं शस्त्र आहे की क्षमा शस्त्र. तरी क्षमा करायला आपण शिकलं पाहिजे. आणि इतर ते म्हणतात की आपण यामुळेच आपण प्रसिद्ध आहोत किंवा आपल्याला ओळखलं जातं. ब्रह्माजींना सुद्धा क्षमाशीलते गुणामुळेच त्यांना ब्रह्मपद प्राप्त झालंय. आणि पुढे म्हणतात अरे पुत्रा, मूर्धाभिषिक्त राजाचा वध करणे हे ब्राह्मणाच्या वधापेक्षाही मोठे पातक आहे. याच तवे परशुरामा तू आता कृष्ण भावनावित होऊन तीर्थांचे सेवन कर आणि हे पाप धुवून काढ. तर अशा प्रकारे ते काय करतात की या परशुरामांना सांगतायत. आणि परशुराम ज्यावेळी बघतायत की अशा प्रकारे की पित्याची आज्ञा, तर आपण बघतो की याच्या आधी पण एक पित्याने आज्ञा दिली. काय आज्ञा दिली की एकदा जमदग्नी यज्ञ करत होते आणि यज्ञ करत असताना ते पाणी पाहिजे तर पत्नीला पाठवतात आणि रेणुका ज्या ठिकाणी गंगेचं पाणी आणत असते तर तिथे बघतात की तिथे काही गंधर्व आला आणि स्त्रियांशी क्रीडा करत आहे. आणि ते बघून थोडंसं किंचित या ठिकाणी किंचित वर्णन केलेलं की ते काय होते? आकर्षित होते आणि ती इच्छा करते आणि ते बघते आणि इकडे येण्यासाठी उशीर होतो आणि जमदग्नी योग शक्तीद्वारे ओळखतात आणि ते बघतात की जी इच्छा आहे. आणि म्हणून ते काय करतात, येतात आणि ज्यावेळी ती घेऊन येते पाणी त्यावेळी आपल्या पुत्रांना सांगतात की तुम्ही काय करा, हिची हत्या करा. बाकीचे पुत्र घाबरतात, अरे कशी काय आम्ही हत्या करणार, मातेची हत्या नाही करू शकत तुम्ही.
आणि मग ते करत नाही. त्यावेळी ते जमदग्नी आणखीनच क्रोधित होता. पहिला त्याच्यामुळे क्रोधित होता आणि मुलांना आज्ञा देऊन सुद्धा ऐकत नाही, त्यामुळे आणखीन क्रोधित होता. मग परशुरामांच्याकडे होता म्हणतात तू काय कर, या सर्वांची हत्या कर, आईची पण आणि भावांची पण. आणि त्यावेळी मग परशुराम त्यांना माहिती होतं की आपल्या पित्याचं तेज काय आहे, शक्ती किती आहे. कारण ते एवढी तपोबल होते, तर ते विचार करतात मी आता काय करेन, त्यांची हत्या करेन आणि ते प्रसन्न झाल्यावर मला वरदान मागायला सांगते. मग मी काय वरदान मागेन की पुन्हा यांना जिवंत करा. आणि त्यामुळे ते काय करतात, रेणुका मातेची पण हत्या करतात आणि सर्व भावांची पण हत्या करतात. आणि जमदग्नी एवढे प्रसन्न होतात आणि ते म्हणतात मग तुला काय पाहिजे. तर याने आधीच ठरवलं की मला काय पाहिजे की तुम्ही या सर्वांना जिवंत करा आणि यांना आठवलं नाही पाहिजे की मी मारलं ते त्यांना. तर अशा प्रकारे हे दोन वरदान आपल्या पित्याकडे मागतात आणि पिता संतुष्ट होऊन पुन्हा त्यांना जिवंत करतात. तर अशा प्रकारे ही पित्यांची आज्ञा पालन करत होते. आणि या ठिकाणी पिता म्हणतात त्यांना काय सांगतायत, दोन गोष्टी सांगतात. एक, तुम्ही काय करा, कृष्ण भावनावित होऊन तीर्थाटन करा आणि त्याद्वारे पाप धुवून काढा. कृष्ण भावनावित व्हा, तीर्थाटन करा आणि त्याद्वारे पाप धुवून काढा. तर प्रभुपाद या ठिकाणी म्हणतात की परशुरामांना तर प्रायश्चित्त करण्याची काही गरज नव्हती, त्यांना कुठे जाण्याची गरज नव्हती. स्वतः भगवंत आहे. भगवंत म्हणतात नवे कर्माणी लिंपंते, की मला कोणत्याही कर्मफळाचा म्हणजे भोगावं लागत नाही. जसं आपल्याला प्रत्येक गोष्टीच्या कर्माचं फळ भोगावं लागतं, भगवंतांना ते नाही. पण या ठिकाणी एक आदर्श घालण्यासाठी ते त्या ठिकाणी जातात. आणि दुसरी गोष्ट प्रभुपाद या ठिकाणी म्हणतात, सामान्य मनुष्य पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना त्वरित शरण जाऊ शकत नसल्यामुळे त्याने साधू संशोधित अनेक तीर्थांची यात्रा करावी आणि क्रमशः पापातून मुक्त व्हावे. तर या ठिकाणी प्रभुपाद म्हणतात की जे काही व्यक्ती असतात ते कृष्ण भावनामुळे लगेच होत नाही. आम्ही पण बघतो अनेक भक्त ज्यावेळी यात्रेला येतात आणि यात्रेचं सुंदर असं माहोल बघतात आणि दिनचर्या बघतात आणि ते आपोआप प्रेरित होतात की मला आता भक्ती करायची आहे. आणि त्यापासून ते 1 माळ 2 माळ जप सुरू करतात, सत्संगाला यायला सुरू करतात. आपोआप त्यांच्या जीवनामध्ये काय होतं, परिवर्तन होतं. हे अनेक आम्ही वर्ष यात्रा करतोय त्याचं आम्ही बघितलेलं. अनेक लोकांना इथं आम्ही वर्षभर सांगत असतो पण ते ऐकत नाही, पण यात्रेत आले तेवढ्याच 8-10 दिवसामध्ये एवढं चांगल्या प्रकारे काय होतं, ते प्रगती करतात. आणि म्हणून या ठिकाणी लोक म्हणतात की ते ज्यावेळी धामात जातात तिथे सुंदर पवित्र नद्यामध्ये स्नान करतात, साधूंचा संग करतात, श्रवण करतात, त्यावेळी त्यांना काय होते, जास्त लाभ होतो भक्तीचा. आणि म्हणून हे केलं पाहिजे. आणि मग हे तीर्थाटनाला निघून जातात, वेगवेगळ्या ठिकाणी तीर्थाटन करतात आणि जवळजवळ 1 वर्ष करून पुन्हा येतात. आणि ज्यावेळी आल्यानंतर एकदा जमदग्नी ऋषी यज्ञ करत होते आणि परशुराम आणि बंधू सगळे वनामध्ये काही फळं फुलं आणण्यासाठी गेले होते आणि रेणुका माता आणि ते दोघंच त्या ठिकाणी होते. तर ही संधी बघून की जे कार्तिवीर्य अर्जुनचे पुत्र होते 10,000 पुत्र, ते वाट बघत होते आणि ते येत आहेत आणि या ठिकाणी जे जमदग्नी ऋषी डोळे मिटून तपस्या करत होते. आणि हे पुढे येतात आपला क्रोध सर्व क्रोधित होते आणि ते रेणुका माता बघते आणि त्या सर्वांना त्यांच्या दयेची भीक मागते. पण हे सर्व क्षात्र जे क्षत्रिय होते ते आपलं क्षात्र विसरून गेले किंवा नष्ट झालं त्यांचं. आणि त्या पद्धतीत ते काय करतात, त्याचं शीर धडावळ करतात आणि शीर घेऊन जातात. म्हणजे असं क्षत्रिय कधीही दुसऱ्यावर वाद करत नाही की तो बेसावध आहे. पण हे सर्व यांनी क्षात्र धर्म काय होता, गमावलेला होता. आणि त्यामुळे ते काय करतात, त्यांचा शीर धडावळ करतात आणि आपल्या पित्याचा जो काही बदला होता त्यांच्या हृदयात त्याचा परिणाम त्याचा बदला घेतात आणि निघून जातात. आणि ज्यावेळी रुक्मिणी रेणुका माता बघते की अरे अशा प्रकारे केलं, तर ती जोर जोरामध्ये आक्रोश करते आणि बोलते राम राम राम. परशुरामाने ते राम म्हणायचे. आणि जसं ते ऐकतात, परशुराम खूप लांब होते तिकडं, पण आई मातेचा जो आक्रोश ऐकतात क्षणार्धात तिथं पोहोचतात आणि ते बघतात की अशा प्रकारे घटना घडलेली आहे. तर त्या ठिकाणी त्याचे बंधू पण येतात आणि मग परशुराम आपल्या पित्यांना त्यांच्या सुपूर्द करतात
आणि ते जातात तिकडं पुन्हा त्या परशुराम आणि त्या ठिकाणी या 10,000 लोकांची काय करतात पूर्णपणे युद्ध करतात आणि त्या सर्वांना नष्ट करतात. तेवढेच नाही तर 21 वेळा संपूर्ण क्षत्रियांना काय करतात नाश करतात. आणि अशा प्रकारे काय म्हणतात रक्ताचे पाठ वाहत होते आणि सगळे असे मुंडकी त्याच्यातून वाहत होते, हात पाय सगळे घोडे. तर अशा प्रकारे वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. तर खूप सुंदर असा प्रकारे. आणि नंतर मग त्यांचं जे वडिलांचं जे शीर आहे ते घेऊन येतात आणि पुन्हा त्यांना मंत्राद्वारे काय करतात परशुरामजी जीवन करतात. आणि नंतर ते जीवन झाल्यानंतर 70 ऋषींच्या पैकी एक ते बनतात. आणि इकडं मग परशुरामजी काय करतात कारण एवढं मोठं पाप झालं, आता फक्त राजाला मारलं तर एवढं 1 वर्षभर भ्रमण करून यावं लागतं. आणि मग आता काय करतात ते की अवभृत स्नान करतात आणि जवळजवळ 7 कुंड त्यांनी भरलेले होते. एवढं त्यांनी मोठं संहार केलेलं होतं. आणि नंतर मग या आपण आज कुरुक्षेत्राला जातो ना, त्या ठिकाणी एक स्थान आहे, त्या ठिकाणी जाऊन ते पूर्णपणे पाप मुक्त होऊन जातात तिथून स्नान करून. आणि सर्व पृथ्वी काय करतात ब्राह्मणांना दान करतात सगळ्या बाजूने. म्हणजे एक या बाजूच्या एका दान याच्यात डिजिटल वर्णन आहे तर सर्व ते दान करतात. आणि स्वतः महेंद्र पर्वतात ते कुठं समुद्रामध्ये तो पर्वत होता आणि त्या ठिकाणी समुद्राला ते मागे जाण्याची आज्ञा देतात आणि तिथं तो पर्वत येतो आणि त्या पर्वतावर ते राहतात. आजही त्या ठिकाणी वास्तव्य करतात. तुम्ही कधी चिपळूणला गेला असाल तर तिथे एक स्थान आहे लोटे परशुराम सांगतात. तर त्या ठिकाणी ते लोक आजही सांगतात की परशुरामजी भ्रमण करतात आणि परशुरामजी कोण आहेत चिरंजीव आहेत आणि त्यामुळे आजही ते भ्रमण करत असतात त्या ठिकाणी. गेला कधी तो पण बघू शकतो जवळच. तर अशा प्रकारे हे परशुरामांचं जीवन आहे की कशा प्रकारे त्यांनी काय केलेलं आहे की या सर्व जे कृपा त्या ठिकाणी सांगतात की त्यांनी काय झालेलं आहे सर्व गुण त्यांनी काय केलेले नष्ट केलेले होते त्यांचे. आणि अशा क्षत्रियांचा त्यांनी वध केलेला. कारण प्रत्येक व्यक्ती ज्यावेळी चातुर्वर्ण्यमया सृष्टा गुण कर्म विभाग स्वतः बघून म्हणतात की या 4 वर्णांच्या आश्रमांची स्थापना मी केलेली आहे. आणि म्हणून भगवान काय करतात की या सर्व प्रत्येक व्यक्तीने त्याच्याप्रमाणे वागलं पाहिजे. पण आपण बघतो की जशा प्रकारे कलियुगाचा प्रभाव होतो तर जसं कलियुगाचा प्रभाव होतो तर लोक काय करतात एकमेकांच्या गुणांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. पहिल्याच्या काळी कसं होतं की प्रत्येक व्यक्ती आपापल्या याच्यामध्ये संतुष्ट असतात. जो ब्राह्मण आहे ब्राह्मणाचं कार्य करण्यात, क्षत्रिय आहे क्षत्रियाचं करण्यात, जो वैश्य आहे शूद्र आहे ते आपापले कार्य करण्यामध्ये संतुष्ट होते आणि त्या प्रकारे ते प्रगती करत होते. पण कलियुगामध्ये काय झालं की प्रत्येक म्हणलं आम्हीच काय शूद्र राहायचं, आम्हाला ब्राह्मणाचं कार्य करायचं, ब्राह्मण म्हणतो मी क्षत्रियाचं करणार. आणि मग ते काय झाले योग्यता नसतानाही दुसऱ्याचं ते कार्य करू लागले. तर भगवान काय सांगतात त्याला परो धर्म भयावह, की जर एखाद्या व्यक्ती त्याचा तो गुण नाही आहे पण तो दुसऱ्याचं गुण त्याचं अनुकरण करायला जातो त्यावेळी तो कार्य व्यवस्थित करेल पण त्याला हृदयातून जी संतुष्टी आहे ती संतुष्टी त्याला प्राप्त होत नाही. आणि म्हणून भगवान म्हणतात परो धर्म भयावह. जसं एक कथा सांगितलं जाते की एकदा एक धोबी होता आणि त्याच्या अंगणात एक गाढव होता आणि कुत्रा होता आणि हा झोपलेला होता रात्रीच्या वेळेमध्ये आणि काही चोर त्याच्या घरामध्ये शिरतात. तर हे कुत्रा आणि गाढव जागे बघतात. तिथे गाढव म्हणतात रे कुत्र्या भूक भूक मालकाला जाग कर बघ चोर आले सगळे दोन मिळून जाते. तर कुत्रा म्हणतो नाही मी नाही म्हणतो का मालक मला काही खायला देत नाही जाऊ दे सगळे काय चोर आहेत नेऊ देते मी नाही म्हणतो. तर गाढव म्हणतात हे तुलाही नमून कारण खातो खाल्लेल्या मिठाला जागत नाही पण मी मात्र तसं आणि मी काय करणार तू ओरडणार नाहीस तर काय झालं मी ओरडतो. आणि म्हणून गाढव काय करतं जोर जोरात ओरडत आणि जसं ते ओरडतं ते चोर पडून जातात. आणि इकडे मालकाला चांगली गाढ झोप लागलेली होती. तो बघतो गाढव ओरडत आहे येतो सगळीकडे बघतो इकडं तिकडं कोणी दिसत नाही. मग त्याला राग येतो या गाढवाने विनाकारण माझी झोप मोड केली. बाजूला काठी पडली घेतो काठी आणि जोर जोराने त्याला हाणतो आणि कुत्रा आपलं तोंड धरून हसत असतं आणि मालक निघून जातो. आणि कुत्र म्हणतात ज्याचं काम ते न करू तुझ्या काही
गोता काय. तर म्हणजे ज्याचं काम काय केलं त्याने केलं पाहिजे. तशाच प्रकारे आपणही आपल्या जीवनामध्ये आपल्याला वाटतं हे पण केलं पाहिजे, ते पण केलं पाहिजे, ते केलं. आज आपण केवळ तुलना करतो पैसा. आपण बघत नाही माझा स्वभाव काय आहे, मला संतुष्टी कशी आहे ते बघत नाही. पैशासाठी आपण त्याचाही आहुती देत असतो. आणि आज आपण बघतो की लोकांना पैसा भरपूर येतो पण संतुष्टी नसते. का? कारण त्याचा तो स्वभाव नसतो. पण त्या स्वभावाच्या विरुद्धात जाऊन केवळ समाजासाठी किंवा समाजातलं स्टेटस ठेवण्यासाठी, स्टेटस कंटिन्यू ठेवण्यासाठी, त्याच्यासाठी ते काय करतात, आपल्या इच्छा आणि आपल्या सर्व आकांक्षांचा बळी देतात. आणि त्यामुळे त्यांना संतुष्टी मिळते. आणि भगवान देतात परोधर्म पाहावा. कारण अर्जुनाची पण इच्छा होती. अर्जुन क्षत्रिय होता पण त्याला वाटत होतं या सर्वांचा वध करून मला काय होईल, मला ते सर्व दुःख होईल, पाप रक्तरंजित भोग होतील. पण नको, मी जाईन जंगलामध्ये आणि मी भिक्षा मागून काय करेन, गुजराण करेन. भगवान म्हणले असते जाऊ, तर भगवंतांना ते मान्य नव्हतं. भगवान म्हणले तू क्षत्रिय आहेस, जर तू इथं युद्ध नाही केला, उद्या भिक्षा मागायला गेला आणि कोणी म्हणले अरे धडधाकट माणूस आहे, तू काय कमवून खात नाहीस, तो काय करेन, लगेच मोठी आवडून युद्धाला सुरू करतो. तर मग भगवान म्हणले तू ब्राह्मण आहेस, तू क्षत्रिय आहेस, आणि त्यामुळे तू इथं युद्ध कर आणि निमित्त मात्र भव्य सदस्याचे, की तू केवळ निमित्त बन आणि युद्ध कर. तशा प्रकारे आपणही आपल्या स्वभावानुसार ते कार्य करण्यास शिकलं पाहिजे. आणि केवळ निमित्त मात्र भगवान करणार आहे सर्व, पण आपण एक निमित्त बनून ते कार्य करण्यासाठी पुढे गेलं पाहिजे. तर ह्या संपूर्ण या लिलेचं आपल्याला एक 5 मिनिटात तर आपण एक 2 कथा अजून बोलू. एक आहे चंदन यात्रा. आजच्या दिवसापासून भगवंतांना जवळजवळ 21 दिवस रोज चंदन लावलं जातं की भगवंतांना. तरी सगळ्यात प्रथम कोणी लावलेलं, माधवेंद्रपुरी. की माधवेंद्रपुरी ज्यावेळी वृंदावनामध्ये अनेक ठिकाणी ते भ्रमण करायचे, पण वृंदावनामध्ये एक स्थान आहे, कोणतं म्हणजे गोविंद कुंड. गोविंद कुंडाच्या काठावर आजही त्यांचे भजन कुटीर आहे. तर तिथं बसून ते भजन करत होते. आणि आपण जसं जप करतो ना, डुलकी येते, तसं ते कंटिन्यू 24 तास जप करत होते. पण थोडीशी मध्ये त्यांना झोप येते, आणि त्या झोपेमध्ये कळलं त्यांना भगवंतांचं स्वप्न येतं. आणि सकाळच्या वेळी काय झालेलं, एक बालक येऊन त्यांना दूध दिलेलं होतं. तर ते म्हणले अरे तुला कसं काय माहिती मी उपास येते. तर ते म्हणले नाही, इथे काही स्त्रिया आल्या पाणी भरण्यासाठी, त्यांनी बघितलं की इथं साधू आलेले आणि म्हणून ते काय केलं, माझ्याकडून पाठवतात. आणि ते म्हणतात माझ्या वृंदावनामध्ये कोणी उपाशी राहत नाही, आणि ते कोणी माधुकरी मागून खातात, आणि जो कोणी काही मागत नाही त्याच्यासाठी मी नेऊन देतो. भगवान म्हणतात योगक्षम वाह्य, मी नेऊन त्यांना काय करतो, देत असतो. आणि म्हणून त्यांनी माझ्याकडे पाठवलं, मी तुम्हाला ते दिलेलं आहे. आणि ते मडकं घेऊन जाणार होता, पण तो म्हणला तेव्हा मी नंतर घेऊन जातो. आणि ते बालक निघून जातो. आणि हे ज्यावेळी भजन करत रात्री बराच उशीर जातो, त्यांना झोप लागते, थोडेसे डुलकी येते, आणि त्या डुलकीमध्ये थोडं स्वप्न येतं. स्वप्नामध्ये काय तो तोच बालक येतो पुन्हा आणि म्हणतो माधवेंद्रपुरी मी तुमचीच वाट बघत होतो, आणि आता तुम्ही आलात आणि मी या झोपडीमध्ये. तो बालक त्यांना हात धरून घेऊन जातं आणि मी त्या झोपडीमध्ये आम्ही सांगतात. आणि तिथून त्यांना भगवंतांना बाहेर काढला. आणि ते म्हणतात मी इथं आहे, मला इथून बाहेर काढा, मला खूप त्रास होतोय, भरपूर काय म्हणतात त्याला, आग होते, दहा होत आहे. मग ते उघडते आणि त्यांना कळतं की अरे तो बालक कोणीच नव्हतं, कोण होता, कृष्ण होता. आणि मग सर्व सकाळ होते, सगळ्या गावकऱ्यांना घेतात आणि ते जाऊन खुदाई करतात. आणि खुदाई करतात त्यावेळी त्याचा सुंदर विग्रह मिळतो भगवंतांचे, जे आज नाथद्वाराला आहेत ना, गोपालजी, ते विग्रह त्या ठिकाणी मिळतात. तर ते विग्रह मिळाल्यानंतर सर्व गावाने अतिशय आनंदित होतात. कारण त्यावेळी अनेक मुघल आक्रमण करायचे ना, तर त्यांच्या भीतीने ते विग्रह लपवून ठेवायचे, कारण ते लोक तोडायचे. आणि म्हणून त्यांनी लपवले. आणि ब्राह्मण वगैरे इकडे तिकडे गेले, त्यामुळे त्यांना बाकीच्या कळालंच नाही कुठे ठेवलं आणि काय. त्यामुळे मग ते भगवान स्वतः त्यांच्या स्वप्नात जाऊन म्हणतात मी इथं आहे, मला बाहेर काढ. आणि तिथं काढल्यानंतर मग खूप सुंदर असा त्यांचा अभिषेक होतो, त्यांना अन्नकूट अनेक दिवस प्रत्येक गावामध्ये आमचा अन्नकूट आमचं भरपूर दिवस चालतो. तर सांगण्याचा उद्देश काय की ते भगवान सांगतात की मला भरपूर माठाने अभिषेक केला, पण माझं 10 कमी होत नाही, तुम्ही काय करा माझ्यासाठी चंदन घेऊन या. आणि ते माधवेंद्रपुरी स्वप्नात वयस्क होते,
पण ते कुणालाही पाठवू शकले असते, पण ते म्हणले भगवंतांनी मला आज्ञा दिली, मला जायचं. आणि ते जातात जगन्नाथपुरीला. तिथं आपल्या शिष्यांना म्हणतात सेवा कशी करायची काय शिकवतात आणि ते जातात. आणि तिकडे गेल्यानंतर मध्ये एक रेमुना स्थान लागतं आणि रेमुनाच्या तिथं काय गोपीनाथ, आणि गोपीनाथांना भोग लागत होता. आणि ज्यावेळी भोग लागत होता त्यावेळी दर्शन बंद होतं. मग ते पुजारी विचारतात काय काय भोग लागतो, म्हणजे त्यांची इच्छा होती अशा प्रकारचा भोग मी काय करेन गोपालजींना द्यावे. आणि मग ते सांगत होते वेगवेगळे भोग. तर त्याच्या म्हणतात एक खीर आहे तो विशेष आहे, तो आहे अमृत केली की अमृतासारखा स्वाद त्या केलेला असतो. तर हे मनात त्यांच्यात येऊन जातं. काय येऊन जातं की त्या जर खिरीचा ती खीर जरा मला स्वाद करायला मिळाली तर मी तशीच काय करेन भगवंतांची पण. आणि जसं त्यांना लगेच येत अरे भगवंतांना भोग लागलाय मी विचार करतोय, तर ते स्वतःला खूप प्रताडित करतात आणि निघून जातात तिथून. आणि एकदम असा निर्जन बाजारात स्थान असतं पण सर्व बंद झालेलं होतं, तर तिथं बसतात, तिथं आपलं नामजप करत बसतात. आणि इकडं म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की जेव्हापर्यंत आपण ज्यावेळी भगवंतांसाठी भोग बनवतो, जोपर्यंत भगवंतांना ऑफरिंग करून जोपर्यंत भांड्यात येत नाही, बाहेर काढत नाही, तोपर्यंत खाण्याचा विचार करायचा नाही आणि त्याचा स्वाद पण बघायचा नाही. अरे मीठ कमी झालंय का, चटणी मीठ झाले का जास्त, ते बघायचं नाही. जोपर्यंत भोग लागून येत नाही तोपर्यंत नाही बघायचं. आणि नंतर मग ते खाऊ शकतात, दुसरे नाही खाऊ शकतात. एवढंच नाही, कोणत्या पक्षा प्राण्यांची पण नजर गेली नाही पाहिजे. म्हणून आपण बघतो ना भोग निवेद झाकून नेत असतात. तर जोपर्यंत भगवंतांना भोग लागत नाही तोपर्यंत इतर कोणी त्याला बघितलं पण नाही, कारण बघितलं की खाण्याची इच्छा होते आहे ना. आणि जशी खाण्याची इच्छा झाली तो भोग दूषित होतो. आणि म्हणून कुत्रे, खास करून कुत्र्याने लगेच ते लाळ सुटते ना त्यांना, तर ते नाही केलं पाहिजे. म्हणून जोपर्यंत भोग लागत नाही तोपर्यंत तो बंदिस्त असला पाहिजे कुणाची नजर जाऊन. तर या प्रकारे ते जातात आणि इकडं तो पुजारी भगवंतांना झोपवतो, आरती होते झोपवतो आणि जातो आणि तो झोपतो. आणि तो झोपल्यावर बघून स्वप्न जातं. म्हणतात उठ, मी काय केले खिरीचं मडकं चोरलेलं आहे, ते जाऊन माझं जो भक्त आहे कोण माधवेंद्रपुरी त्याला दे. तो पुजारी उठतो, तो म्हणतो मी तर सगळे भांडी काढलेले आहे, सगळं साफ केलं आहे, कुठं काय आहे. मग तोही म्हणतो भगवंतांच्या आज्ञेचा जातो, उघडतो, पडद्याच्या आडोशीला एक मडकं होतं. मग ते घेतो आणि येऊन तो माधवेंद्रपुरी माधवेंद्रपुरी, आता त्याला काय माहिती कोण आहे, तो आवाज देत जातो आणि निर्जन ठिकाणी जातो. आणि मग माधवेंद्रपुरी बघतात आणि माझा आवाज कोण देत आहे, माझं नाव कोण देत, बाहेर येतो आणि तो मडकं त्यांना देतो आणि पूर्ण दंडवत करतो आणि म्हणतो तुमच्यासारखा भाग्यवान कोणी नाही आहे, स्वतः भगवंतांनी तुमच्यासाठी खीर चोरलेली आहे. आणि आजही त्या भगवंतांचं नाव काय पडलेलं आहे, खीर चोर गोपीनाथ. त्यांचं आजही गेला खीर चोर गोपीनाथ, रेमुणाला स्थान आहे. आणि मग माधवेंद्रपुरी खातात आणि रात्रीतूनच शहर सोडतात. ते का बरं, कारण सगळीकडे उद्या बातमी पसरणार माझ्यासाठी भगवंतांनी खीर चोरली आणि सगळे लोक येऊन मला काय करणार, किती महान भक्त महान भक्त. आपण असो तर तिथंच थांबलो असतो की सगळे लोक तिथे स्तुती करू देत, पण ते म्हणले नाही, भक्तांना ती स्तुती नको, ते लगेच जातात जगन्नाथपुरी. आणि ते जायच्या आधी तिथं पोहोचलेले होते आणि ते राजा वगैरे त्यांचा आवड देतात आणि त्यांना जे काय पाहिजे ते देतात आणि एक माणूस पण देतात त्यांच्याबरोबर. जवळजवळ एक मन म्हणजे 40 किलो चंदन त्यांना देतात आणि 10-15 किलो कापूर पण त्यांना देतात आणि ते सर्व घेऊन ते येत असतात. आणि ज्यावेळी पुन्हा रेमुनाला येतात तर त्यावेळी काय करतो पुजारी, काय करतो स्वतः मडकं नेऊन देतो त्यांना, नाही परत रात्री उठावं लागेल, तर नेऊन ते घेत देतो. आणि हे रात्री त्या ठिकाणी विश्राम करतात. त्यावेळी भगवंत स्वप्नात येतात आणि म्हणतात मी गोपालजी आणि हे गोपीनाथ काही फरक नाही, तुम्ही काय करा हे चंदन त्यांना अर्पण करा. आणि सकाळी उठल्यावर त्या पुजाऱ्यांना खूप आनंद होतो आणि ते पुजारी आणि हे आणि दोघं दिली म्हणून सगळं चंदन उघडतात आणि भगवंतांना अर्पण करतात आणि भगवंतांचा दहा कमी होतो. तर अशा प्रकारे 15 दिवस जास्त गरमीचे असतात. तर म्हणून भगवंतांना, कारण जसे आपल्याला गरमी होते तशी भगवंतांना गरमी होते. आज आपण बघतो अनेक मंदिरात जातो, त्या मंदिरात काय होतं ते विग्रह असेच दिसतात. पण उस्मानच्या मंदिरात गेला तर प्रभुपादांनी आश्रय दिले की ते विग्रह नाही, ते राधाकृष्ण साक्षात आहेत. की आता बाबा सकाळ झाली, भगवंतांना उठवायचं आहे, भगवंतांना पाणी पाहिजे, भगवंतांना भूक लागले, भगवंतांना गरम होते, तिथं पंखा पाहिजे. तर ह्या सर्व गोष्टी जसे एक व्यक्ती आहे त्या ठिकाणी मानवी करतात. बाकीच्या मंदिरात लोक काय करतात,
एकदा आरती किती झालं, संध्याकाळी जातात त्याच्या बघायला, पाणी नाही, काय नाही, काय नाही. त्यांना वाटतं ही मूर्ती आहे, त्यांना काय पाहिजे. पण इस्कॉनमध्ये तसं नाही. प्रभुपादांनी भारत असू दे, नाही तर अमेरिका असू दे, नाही पाकिस्तान असू दे, प्रत्येक ठिकाणी भगवंत राधाकृष्ण आणि त्यांना पूर्णपणे भगवंतांना झोपण्यासाठी बेड, सर्व काही व्यवस्था. आता वेळ झालेली आहे, नंतर आपण हे तर अशा प्रकारे ही व्यवस्था केली जाते. तर आपणही आपल्या घरामध्ये ज्यावेळी पूजा अर्चा करतो या भावनेतून केली पाहिजे. ते व्यक्ती आहेत आणि त्या भावने नाही असं म्हणते, नाही तर काय होईल, ये था महाप्रपंच. जर आपण त्यांना मूर्ती समजू आणि ज्यावेळी काय संकट येत त्यावेळी आपण बोलू तर भगवान म्हणाल मी कशाला, मी तर मूर्ती आहे. पण ज्यावेळी आपण म्हणू प्रतिमा नव्हे तुम्ही साक्षात ब्रजनंदन, आणि त्यावेळी भगवान काय होते, लगेच धावून येते, हा चला. तर म्हणून या प्रकारे. आणि दुसरी कथा आहे कुब्जाची, की कुब्जा ज्यावेळी भगवान तुरेमध्ये प्रवेश करत होते तर धोब्याकडे जातात. पहिला धोब्याला म्हणजे कपडे दे, पण धोबी देत नाही. तुमचा ही कंसाचे तुम्ही कसं काय मागताय. तर भगवान काय करतात, त्याला आपलं एक बोट घेतात, लगेच असं करतात, शिर धडा वेगळं होतं त्याचं, आणि ती कपडे सर्व घेतात आणि स्वतः घालून पुढे जातात. पुढे शिंपी भेटतो, शिंपी बघतो की त्याने ऐकलं की धोब्याला काय हालत झाली, तर लोक लगेच बोलवतो आणि ते कपडे काढून टाकतात. ते राजाचे कपडे होते, मोठे होते, एक वालवाल छोटे होते, तर त्यांचे कपडे घालून काय एकदम छान साईज मध्ये बनवतात, झालर वगैरे लावतात आणि देतात. तर त्या जो शिंपी होता त्याला वरदान देतात की तुला आताही चांगल्या प्रकारे काय होईल, ऐश्वर्य प्राप्त होईल आणि मृत्यूनंतर. तर कृपा म्हणतात बघा, जर भगवानाची सेवा केली तर आताही आपल्याला भरपूर भगवानाची कृपा मिळेल आणि मृत्यूनंतर खरा बुद्धिमान भक्त आहे. तशा प्रकारे, कारण तो शिंपी दिला, जो भेद दिला नाही, पण त्याला काय झालं, सगळंच मिळतं. भगवान म्हणजे तुला चांगलं दैव प्राप्त होईल, पण तो कंसाचा संगी होता आणि त्यामुळे तो देत नाही. पण या ठिकाणी तो शिंपी आहे, तो स्वतः देतो. जो माळी आहे तोही माळी भगवंतांना बघतो आणि सुंदर हार, आणि ब्रजवासी वनातले होते, त्यांना फुलं सगळे आवडायचे आणि त्यामुळे बघतात नुसता कपडे आहेत पण माळा नाही, तो फुलवाला बसवून सुंदर माळा करून त्यांना प्रसन्न करतो. तर ते बघून भगवान कृष्ण त्यांना वरदान देतात, तू माग, तुला काय पाहिजे ते. तर तो म्हणतो की मला तुमची विशेष कृपा द्या, स्मरण होते मला, आणि त्याचबरोबर मला समाजाची पण सेवा करता यावी. कृपा म्हणतात की जो भक्त आहे केवळ त्याच्या स्वतःच्या उद्धाराबाबत त्याला स्वारस्य नाही, त्याला समाजाच्या प्रती पण काय आहे, काळजी आहे. आणि कृपा त्याचं देतात की कृष्ण भावना दुसऱ्यांना देणं हे सर्वांचं काय आहे, जास्त हितकारक आहे आणि सर्वांना ती कृष्ण भावना दिली पाहिजे. तर अशा प्रकारे तो काय करतो, दुसऱ्यांच्या जीवांसाठी भगवंताला प्रार्थना करतो. आपणही भगवंतासाठी प्रार्थना केली पाहिजे. आपले नातेवाईक असू देत, मित्र असू दे, शेजारी पाजारी असू देत, की भगवंतांना त्यांना सांगायचे की या लोकांच्यावरही तुम्ही कृपा करा, त्यांनाही तुमचं सेवक बनवा, तुमची कृपा हरिनाम त्यांना मिळू दे, भक्तांसंग त्यांना मिळू दे. अशा प्रकारे भगवंतांना प्रार्थना करतो. भगवान येणे केल्या प्रकारे त्याला कृपा करते. आणि मग पुढं कोण भेटते, कुब्जा. आणि त्या कुब्जेला ज्यावेळी कृष्ण बलराम बघतात तर ती पूर्ण कुबड आलेली स्त्री असते आणि ती कशी कशी जात होते. आणि मग तर ते भगवान म्हणतात, हे वरुरे, वरुरे म्हणजे हे सुंदर स्त्री. आता कुबड आले कशी काय सुंदर असेल आहे ना, पण भगवान तिला बोलतात आणि ते म्हणते तू काय करते, तर ते म्हणते मी सुंदर चंदन उघडत असते. तर कृष्ण मला म्हणतात की हे चंदन आम्हाला देशील का. म्हणजे हो, की हे चंदन मी कंसासाठी रोज नेत असते आणि मी छान ही सेवा करत असते, त्यामुळे कंसाने मला त्यांच्या निजी सेवेमध्ये ठेवलेलं आहे आणि मी रोज हे चंदन नेऊन त्यांना देत असते. पण कृष्ण बलराम म्हणतात हे आज आम्हाला देत का. तर ते कृष्ण बलरामचं सौंदर्य बघते एवढे आणि अतिशय प्रभावित होते आणि ते म्हणते या चंदनासाठी केवळ तुम्हीच लोक काय आहेत योग्य आहात. आणि ती आपल्या स्वतःच्या हाताने काय करते, भगवंतांना चंदन लावते, कृष्ण बलरामांना लावते, गोपांना लावते. आणि मग सर्व गोप प्रसन्न होतात आणि ते म्हणतात कृष्णा हिला हे कर, कृपा करीत. आणि मग कृष्ण काय करतात, एक पाय तिच्या पायात ठेवतात आणि मनोजी बघतात आणि एक झटका देतात. तसं ते गोबट काय नष्ट होऊन जातं. आणि जसं भगवानांनी म्हणलेलं सुंदर स्त्री तशा प्रकारे सौंदर्य काय करतात, तिला प्रदान करतात. म्हणजे बघू शकतो थोडं चंदन काय केलं तिनं भगवंतांना अर्पण केलं आणि भगवंताने इतकी
इतके वर्ष लोक सगळे त्याची काय करत होते, निंदा करत होते. जे कुरूप व्यक्ती असो, बुबड व्यक्ती, कोणी त्याला हे करतात, मान सन्मान नाही बोलत, सगळे त्याचे थट्टा मस्करी करत असत. पण एवढं सौंदर्य तिला काय केला, प्रदान केलं. तर हे आहेत भगवान. आणि म्हणून या भगवंतांची आपण जी काही थोडी सेवा करू, समाजाची कितीही सेवा करू ते विसरून जातात. पण भगवान थोडी जरी सेवा केली, भगवान अनादी काळासाठी काय करतात, स्मरणात ठेवतात. हरे कृष्ण. इथं आपण थांबूया. आपल्याला एक जपण करायचं आहे, कारण आजच्या दिवशी जे काही कराल आपण